नमस्कार, स्वागत आहे आपले कलाकल्पना यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अशी साधी पिशवी बघणार आहोत। घरातलं छोटं मोठं सामान आणण्यासाठी अशा पिशव्या फारच उपयोगी पडतात। या पिशव्या तुम्ही शर्ट पीस, पॅन्ट पीस, पडद्याचं कापड किंवा मुलींचे ड्रेस शिवून जे कापड उरतं त्यापासून बनवू शकता किंवा घरातील अगदी जुन्या कापडापासूनही तुम्ही अशा पिशव्या बनवू शकता। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। पाहूयात यासाठी काय काय लागतं ते। यासाठी मेन फॅब्रिक म्हणून मी हे पडद्याचं कापड घेतलेलं आहे। आता याची माप पाहूयात आपण। याची रुंदी मी घेतली आहे 10 इंच आणि उंची आहे 30 इंच। हे असं मी एक अखंड कापड घेतलेलं आहे। तर इथं तुम्ही कापडाचे 2 तुकडे घेऊनही पिशवी शिवू शकता। पिशवीला बंद किंवा बेल्ट बनवण्यासाठी मेन फॅब्रिकच्या कापडातूनच या 2 पट्ट्या कट केल्या आहेत। या पट्ट्यांची रुंदी साधारण 3 इंच घेतलेली आहे आणि याची उंची 14 इंच घेतलेली आहे। अशा या 2 पट्ट्या कट केलेल्या आहेत मेन फॅब्रिकच्या। आता आपण या मेन फॅब्रिकच्या उलट बाजूवर काही मार्किंग करणार आहोत। तर या 10 इंच रुंदीमध्ये आपण काही मार्किंग करायचं आहे। आता इथे वरतून खाली 2 इंचावर मार्किंग करायचं आहे या बाजूला। तसंच याही बाजूला आपण वरतून खाली 2 इंचावर मार्किंग करणार आहोत। ही मार्किंग केलेली बाजू अशी आता आतमध्ये दुमडायची आहे। बरोबर या केलेल्या मार्कवरच दुमडायचं आहे आणि इथं आता आपण टाचण्या लावून घेऊयात, म्हणजे कापड सरकणार नाही। याही बाजूला ही पट्टी बरोबर मार्किंगवर दुमडायची आहे आणि इथे एक टाचणी लावून घ्यायची आहे। शिवणकामामध्ये अशा टाचण्यांचा किंवा क्लिपचा वापर केला की आपल्याला शिवणकाम सोपं जातं। आता इथे ही खालची बाजू अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि इथे टाचणीने फिक्स करून घ्यायचं आहे। ही संपूर्ण पट्टी अशी अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायची आहे। आता इथं खालच्या दिशेला आपण टीप देऊन घेणार आहोत। आपल्या कलाकल्पना चॅनलवर पर्स मेकिंगचे अगदी बेसिक व्हिडिओज आहेत, म्हणजे जसं की पर्सला चेन कशी जोडावी, चेनमध्ये रनर कसे टाकावे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। इथे छानपैकी आपण ही टीप देऊन घेतलेली आहे। आता आपण कापडाच्या याही बाजूला अशीच पट्टी दुमडून टीप देऊन घेणार आहोत। त्यासाठी याही बाजूला 2 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि बरोबर मार्किंगवर ही पट्टी दुमडून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूला अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि बरोबर या खालच्या दिशेला एक टीप देऊन घ्यायची आहे। आपल्या चॅनलवर हँड पर्स, स्लिंग पर्स किंवा शॉपिंग बॅगचे भरपूर व्हिडिओ आहे, ते व्हिडिओही तुम्ही पाहू शकता। त्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल। इथे 2दा टीप देऊन पक्क करून घ्यायचं आहे। छानपैकी आपण दोनही बाजूंच्या पट्ट्या दुमडून घेतलेल्या आहेत। आता आपण यासाठी बेल्ट बनवून घेऊयात। बेल्टसाठी ही 3 इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि या पट्टीच्या दोनही कडा अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायच्या आहेत। पुन्हा एकदा या दोनही बाजू एकमेकांवर ठेवून घ्यायच्या आहेत। इथे हवं तर आपण टाचणीने फिक्स करून घेऊयात, म्हणजे ही पट्टी सरकणार नाही। आता संपूर्ण इथे या बाजूला एक टीप देऊन घ्यायची आहे आणि बेल्ट तयार करून घ्यायचा आहे। बॅगला आपण वेगवेगळ्या प्रकारे बेल्ट जोडू शकतो, तेही तुम्हाला पुढील व्हिडिओजमध्ये पाहायला मिळतील। पट्टीच्या आपण याही बाजूला अशीच एक टीप देणार आहोत आणि आपले दोनही बेल्ट याप्रमाणेच तयार करून घेणार आहोत। इथं आपण हे असे दोनही बेल्ट तयार करून घेतले आहेत। आता हे बेल्ट आपण या पिशवीला जोडून घेणार आहोत। यासाठी इथे काही मार्किंग करायचं आहे। ही 10 इंच रुंदीची बाजू मध्यभागी दुमडून घ्यायची आहे आणि मध्यावर मार्किंग करायचं आहे। असं मध्यावर मार्किंग केल्यानंतर या मार्किंगच्या दोनही बाजूला 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। याही बाजूला 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। आता बरोबर या मार्किंगच्या बाहेर हे बेल्ट आपण जोडून घेणार आहोत। असे बेल्ट जोडताना या पट्टीची खालची बाजू पाव इंच आतमध्ये दुमडायची आहे आणि या कापडावर ठेवायची आहे आणि इथे आपण चौकोनी टीप देऊन घेणार आहोत। यासाठी आपण इथे टाचणीने फिक्स करून घेऊया, म्हणजे हे बेल्ट सरकणार नाहीत। किंवा इथं आपण अशी क्रॉसमध्ये टीप देऊन हे बेल्ट जोडू शकतो। तसंच या बेल्टची दुसरी बाजू या मार्किंगच्या बाहेर ठेवायची आहे आणि हा बेल्ट इथं पक्का करून घ्यायचा आहे। या पट्टीचं दुसरं टोकही पाव इंच आतमध्ये दुमडायचं आहे आणि इथे मार्किंगच्या बाहेर ठेवून टाचणीने फिक्स करून घ्यायचं आहे। छानपैकी आपण हे बेल्ट इथं शिवून घेऊयात। तुम्ही जेव्हा नवीन शिवणकाम शिकत असाल तेव्हा अशा साध्या पिशव्या तुम्ही शिवून पाहायला पाहिजेत, म्हणजे आपल्या टिपाई सरळ येतात आणि आपली मशीन काम करण्याची प्रॅक्टिसही होऊन जाते।
तुम्ही जर ब्लाऊज किंवा ड्रेसचा क्लास करत असाल तर सुरुवातीला तुम्ही नक्कीच अशा पिशव्या शिवून पहा, म्हणजे तुमची छान प्रॅक्टिस होऊन जाईल। आणि घरातही आपल्याला अशा पिशव्यांची गरज असतेच। छानपैकी आपला हा बेल्ट जोडून घेतलेला आहे। इथे मी 2दा टिपा देऊन हा बेल्ट पक्का करून घेतलेला आहे। या बाजूला जसा बेल्ट जोडला तसाच इकडच्याही बाजूला आपण बेल्ट जोडून घेणार आहोत। इथे याही बाजूला मी असाच बेल्ट जोडून घेतलेला आहे आणि 2दा टिप देऊन छान पक्का करून घेतलेला आहे बेल्ट। इथं सांगण्यासारखं म्हणजे दुसऱ्या बाजूचा बेल्ट जोडताना हा बेल्ट आपण पहिल्या बाजूच्या बेल्टला मापून किंवा मोजून बघायचा, म्हणजे दोन्ही बेल्ट आपले सारखे आले पाहिजेत। आणि इथं मार्किंग करून आपण बरोबर मापातच हे दोन्ही बेल्ट जोडून घ्यायचे। शिवणकाम करताना दोन्ही बेल्ट किंवा दोन्ही बाजू व्यवस्थित एकसारख्या मोजून बघायच्या, म्हणजे आपले माप चुकत नाहीत। छानपैकी आपले दोन्ही बाजूंचे बेल्ट जोडून झालेले आहेत। या पिशवीला आता आपण बाजूच्या टिपा देणार आहोत। यासाठी याच्या दोन्ही बाजू व्यवस्थित जुळून घ्यायच्या आहेत। हो तर आपण इथे टाचणीने फिक्स करून घेऊयात। याही बाजूला आपण टाचणीने फिक्स करून घेऊयात, म्हणजे टिप देताना हे कापड सरकणार नाही। आणि या दोन्ही बाजू जुळवताना याच्या उलट बाजू समोर येतील याप्रमाणे या बाजू जुळवायच्या आहेत, म्हणजे या पिशवीची सुलट बाजू वरच्या दिशेला घ्यायची आहे आणि अगदी कडेला टिप द्यायची आहे, म्हणजे अगदी एक रेष भरच मार्जिन सोडायचा आहे अशी टिप देताना। पिशवीला इथे दोन्ही बाजूंना असं आपण टिप देऊन घेतलेली आहे। आता ही पिशवी आपण उलटवून घेणार आहोत। आतल्या बाजूने आपल्याला इथे टिपा द्यायच्या आहेत। अशा प्रकारे जर टिप दिली तर आपल्याला या पिशवीला आतून पाइपिंग करायची गरज पडत नाही। आता बरोबर ही पिशवी एकसारखी करून घ्यायची आहे। याच्या दोन्ही कडा व्यवस्थित जुळवून घ्यायच्या आहेत आणि एकसारख्या करून घ्यायच्या आहेत। आणि इथे आतल्या दिशेला दोन्ही बाजूंना अर्धा इंच मार्जिन सोडून टिपा देऊन घ्यायच्या आहेत। इथे आता आपण बाजूला टिपा देऊन घेऊयात। त्यासाठी सुरुवातीला इथं 2दा-3दा टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे आणि टिप द्यायला सुरुवात करायचं आहे। इथं आपण हवं तर 2दा टिप देऊ शकतो, म्हणजे आपली पिशवी छान मजबूत होऊन जाईल। इथे पिशवीला मी दोन्ही बाजूंना टिपा देऊन घेतलेल्या आहेत। आता ही पिशवी आपण उलटवून घेणार आहोत। या पिशवीला आपण आधी सुलट बाजूला टिपा दिल्या आणि नंतर पिशवीला उलट बाजूला टिपा दिल्या। असं केल्यामुळे या पिशवीचे आतून धागे निघत नाही आणि पिशवी छान आपली फिनिशिंगमध्ये दिसते। आता ही पिशवी छानपैकी आपली तयार झालेली आहे। पाहू शकता तुम्ही, सुंदर अशी पिशवी तयार झालेली आहे, अगदी फिनिशिंगमध्ये शिवली गेलेली आहे। तर या पिशवीच्या मापांमध्ये तुम्ही बदल करून तुम्हाला हव्या त्या साईजची पिशव्या शिवू शकता। ही पिशवी उंचीला थोडीशी जास्त झालेली आहे, तर उंचीचं माप घेताना 2 ते 3 इंचांनी उंचीचं माप तुम्ही कमी घेऊ शकता। या अशा पिशव्या भरपूर प्रमाणात शिवून तुम्ही घरातूनच याची विक्री करू शकता आणि स्वतःचा व्यवसाय निर्माण करू शकता। तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये शेअर करा। चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद।